20 मजली स्टीलची इमारत आकाशातून पृथ्वीच्या दिशेने धावून येते आणि कोसळून तिच्या चिंध्या होण्याऐवजी शांतपणे आपल्या ठरलेल्या जागेवर येऊन लँड होते. आता सगळ्यांनीच ते एलॉन मस्कच्या रॉकेटचे व्हिडिओ पाहिले आहेत. एकदा उडालेलं रॉकेट परत कसं पकडायचं? हे एक आकाशातलं नृत्य आहे. आणि खरी गंमत ही आहे की स्पेस एक्स कडे रॉकेट्स पकडणं या शब्दाच्या 2 डेफिनेशन्स आहेत. फॅल्कन 9 साठी कंट्रोल्ड व्हर्टिकल लँडिंग आणि त्यांच्या मोठ्या नवीन स्टारशिप रॉकेटसाठी मिड एअर कॅच, म्हणजे रॉकेट हवेत पकडायचं. आपण आधी फॅल्कन 9 बद्दल बोलूया. हे तेच रॉकेट आहे ना जे ऑफकोर्स आय स्टील लव्ह यू नावाच्या ड्रोन जहाजावर उतरतं? एवढं लांबलचक बिल्डिंग सारखं रॉकेट पडत कसं नाही? फॅल्कन 9 पूर्णपणे पॉवर डिसेंटवर अवलंबून आहे. वेगळे झाल्यानंतर बूस्टर प्रचंड वेगाने पृथ्वीकडे परत येतो. पुढचे 3 मनोवर्स खूप महत्वाचे. बूस्ट बॅक बर्न ही प्रक्रिया रॉकेटला वळवते आणि ड्रोनशिपवर असलेल्या लँडिंग झोनकडे लक्ष करते. द री एंट्री बर्न पृथ्वीच्या दाट वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी स्पीड थोडासा कमी करण्यासाठी इंजिनचा एक क्विक फायर हे इंजिन आणि बेसचे संरक्षण करते. आणि तिसरं द लँडिंग बर्न हा खरा मोठा खेळ आहे. अगदी शेवटच्या क्षणी लँडिंग लेग्स बाहेर येताच इंजिन पुन्हा सुरू होते आणि स्पीड शून्यावर आणते. ग्रिड फिन्स रॉकेटला हवेतून एखाद्या बाणाप्रमाणे स्टिअर करतात आणि पॅडच्या मध्यभागी त्याला गाईड करतात. कंट्रोल इंजिनिअरिंग, अगदी हातावर एखादी स्टिक बॅलन्स केल्यासारखं. फक्त इथे 20 मजली रॉकेट आहे आणि ते हवेत बॅलन्स करायचंय. म्हणजे फॅल्कन 9 ला पकडत नाहीत, तो स्वतः ग्रॅव्हिटी आणि एअर रेझिस्टन्सच्या विरोधात आपली शक्ती लावून शहाण्या बाळासारखं स्वतःहून खाली उतरतो. पण आता ऍक्च्युअल कॅच बद्दल, महाकाय प्रचंड स्टारशिपला कसं पकडायचं? मी वाचलं होतं याबद्दल. चॉपस्टिक्स? करेक्ट. मेखाझिला असं टोपण नाव असलेल्या लॉन्च टावरला 2 भले मोठे हात आहेत. त्यांना चॉपस्टिक्स म्हणतात. बाकी हा एलॉन मस्क मजेशीर नावं देतो. तर पायांवर उतरण्याऐवजी बूस्टर उडून थेट लॉन्च माउंटवर परत येतो. स्टारशिपच्या बूस्टरवर कनेक्शन पॉइंट्स असतात. इंजिन आणि साइड थ्रस्टर वापरून तो बरोबर चॉपस्टिक सोबत अलाइन करतो. मग चॉपस्टिक त्या पॉइंट्सला पकडण्यासाठी सरकतात आणि शेकडो फूट उंचीवर रॉकेटला हवेतच पकडतात. पण इतका सरळा त्रास का घ्यायचा? फॅल्कन 9 सारखे लेग्स का नाही वापरत? 2 गोष्टी. दुसरी गोष्ट आहे स्पीड. एकदा चॉपस्टिक्सने रॉकेट पकडलं की ते डायरेक्ट रिफ्युएलिंगसाठी लॉन्च माउंटवर परत नेऊन ठेवतात. त्यामुळे रिफ्लाइट टाइम बराच कमी होतो. आणि पहिली गोष्ट आहे एफिशियन्सी. एवढ्या प्रचंड मोठ्या रॉकेटला खाली उतरवण्यासाठी तेवढेच मजबूत पाय लागतील. त्यांच्या वजनामुळे रॉकेटमध्ये पेलोड कमी भरावा लागेल. शेवटी काय, ह्या सगळ्या रिकव्हरीच्या पद्धती, मग ते एका हलणाऱ्या जहाजावर अचूक लँडिंग असो किंवा महाकाय स्टारशिप हातांनी हवेत पकडणं असो, या सगळ्याचे उद्देश 2: स्वस्त करणे आणि रोजची गोष्ट बनवणे. स्पेसएक्स रॉकेटला व्यावसायिक विमानांसारखं बनवत आहे. म्हणजे नुसते काही दशलक्ष डॉलर्स वाचवायचे नाहीत, तर आपल्याला अशा टप्प्यावर पोहोचायचं आहे जिथे अंतराळात जाणं मुंबई ते लंडनच्या रुटीन फ्लाईट सारखं होईल. आणि हे मार्ससाठी खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मॅसिव्ह स्केल. ह्याच मार्गाने ते मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपण साध्य करू पाहतायत. आणि पहिली गोष्ट म्हणजे अफोर्डेबिलिटी. ह्या कॅच टेक्निकला परिपूर्ण बनवून स्पेसएक्स वापरून फेकून द्यायची वस्तू रियुजेबल व्हेकल मध्ये बदलत आहे. इट्स ट्रूली अ लीप इन इंजिनिअरिंग. आणि जर ते गगनचुंबी इमारतीसारखा बूस्टर हवेत पकडू शकत असतील तर पुढे काय? खुणास ठाऊक. व्हॉट अ टाइम टू बी अलाइव्ह. तुझी दुसरी गोष्ट नेहमी आधी काय येते? आधी तू सबस्क्राईब कर, मग सांगतो.